वेलकम टू माय डिअर इंजिनिअरिंग स्टुडंट. आजचं आहे आपलं लेक्चर नंबर 4. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पुढचा शॉर्टकट मेथड जी आहे त्या शॉर्टकट मेथडमधलं पुढचे 2 टाईप पाहिजेत. त्यातला पहिला बघा, मागचं लेक्चर पाहिलं असेल तर हे काहीच म्हणजे अडचण येणार नाही. तर 4 नंबरचा आहे फॅन. आपला जो एफ ऑफ एक्स आहे तो एफ ऑफ एक्स तुमचा साइन ए एक्स येईल किंवा कॉस ए एक्स येईल. साइन असेल किंवा कॉस, दोघांचं पुटिंग सेम असतं. इथं पुस्तकात किंवा डिकोडमध्ये तुमच्या दिलेल्या बुक्समध्ये की एक्स प्लस बी असं दिलं. एक्स लक्षात ठेवायला चालतं, आपल्याला एक्सचा कोएफिशियंटशी संबंध असतो. साइन असू द्या किंवा कॉस असू द्या, आपल्याकडे इथं फाय ऑफ डी असतं इंटू वाय. आता इथं डी स्क्वेअर लिहितो कारण आपल्याला स्क्वेअर पाहिजे असतं, किंवा ह्याच्यात डी लिहिलं तरी चालेल, काय अडचण नाही. आणि मग इकडं काय येणार तुमचा साइन ए एक्स येईल किंवा कॉस ए एक्स येईल. मी दोघांचं एकत्रच सांगतोय. मग मला काय काढायचं असतो, वाय पी काढायचा असतो. मग त्यासाठी काय करायचं, 1/5 ऑफ डी. इकडं तुमचा काय येणार आहे, साइन ए एक्स असेल किंवा कॉस ए एक्स असेल. इथं डीचा ब्रॅकेट असतो डी स्क्वेअर मायनस 5d प्लस 6 डी स्क्वेअर मायनस 9. ह्याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं असेल. मग ह्याच्यामध्ये काय करायचं, या डीच्या ब्रॅकेटमध्ये जिथं डी स्क्वेअर दिसतं तिथं मायनस आणि एचा स्क्वेअर पुट करायचा. इथला ए घ्यायचा, त्याचा स्क्वेअर करायचा, त्याला मायनस चिन्ह द्यायचं, जिथं डी स्क्वेअर दिसतंय तिथं पुट करायचं. मग ह्याच्यामध्ये काय येणार, पुन्हा सगळी प्रोसेस सेम, फक्त पुटिंग वेगळे बांधणं. मग इथं फाय ऑफ डी स्क्वेअरची व्हॅल्यू काय घ्यायची, मायनस ए स्क्वेअर घ्यायची. आणि इकडं साइन ए एक्स असेल किंवा कॉस ए एक्स असेल. आणि बाकीची प्रोसेस सगळी सेम. कुठली, जर खाली 0 आलं वरती एक्सने मल्टिप्लाय, खाली पुन्हा ह्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, आलेल्या डेरिव्हेटिव्हमध्ये सेम पुटिंग करायचं. हे सगळं सेम येतं, फक्त काय बदल आहे, पुटिंग बदल आहे. जे साइन आणि कॉस आलं की डी स्क्वेअरच्या जागेवर ए स्क्वेअर पुट करायचा. आणि ह्याच्यातला पाचवा आहे जो की फॅन एफ ऑफ एक्स तुमचा साइन हायपरबोलिक एक्स, एच म्हणजे हायपरबोलिक असतो आणि कॉस हायपरबोलिक एक्स असतो. मग त्यावेळेस काय, सगळं सेम आहे, पुन्हा लिहित नाही. फक्त ह्याच्यामध्ये काय करायचं, पुटिंग करायचं. डी स्क्वेअरची व्हॅल्यू प्लस ए स्क्वेअर. इकडं जसं मायनस ए स्क्वेअर तसं फक्त प्लस ए स्क्वेअर. बाकी प्रोसेस सगळी सेम, पुन्हा तेच लिहित बसा गरज नाही. आलं लक्षात, फक्त पुटिंग काय करायचं तेवढं समजून घ्या. पुन्हा बाकीची प्रोसेस सेम. खाली 0 आलं वरती एक्सने मल्टिप्लाय, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या, डेरिव्हेटिव्ह मध्ये पुन्हा तेच पुटिंग करा. लक्षात येतंय. मी डायरेक्ट एक्झाम्पल सोडवतो आणि मग समजून घ्या काय करायचं. त्यातलं पहिलं एक्झाम्पल बघा. डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 5y इज इक्वल टू 10 इंटू साइन एक्स. आता बघा, हे महत्वाचं एक्झाम्पल आहे, भरपूर विचारलेलं पण आहे ह्याच्या आधी. आता ह्याचं टोटल सोल्युशन y इज इक्वल टू वाय सी प्लस वाय पी. आपला वाय सी नेहमीप्रमाणे काढून घ्यायचा. वाय सी इज इक्वल टू काय करायचं, तो डीचा जो ब्रॅकेट आहे तो 0 घ्यायचा. मग ह्याच्यावरून काय येणार आहे, डी स्क्वेअर. आता ह्याचे फॅक्टर पडतात का रे, कडच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि मधले एवढे ॲडिशन सबट्रॅक्शन आले पाहिजे. पडतायत का, नाही पडत. मग ह्याचं उत्तर कसं काढायचं, आपण लहानपणी 10वी मध्ये फॉर्म्युला मेथड होती बघा. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू -2 आणि सी इज इक्वल टू 5. आता तुमच्या 10वी कोरोनात गेली मला पण माहिती आहे, पण तरी समजून घ्या कसं काढायचं. डी इज इक्वल टू फॉर्म्युला होता -b प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. या मेथडने काढायचं. मग मायनस बीची व्हॅल्यू बघा -2 आणि हे मायनस तिथं झालं +2. अंडर रूटमध्ये -2चा स्क्वेअर 4 आला, इकडं 4. ए ची व्हॅल्यू 1 आणि सी ची व्हॅल्यू 5 आहे. आपण खाली 2 इंटू ए ची व्हॅल्यू काय आहे 1. मग बघा इथं 2 प्लस मायनस अंडर रूट, इथं 4 आलं, इथं 4 इंटू 2 5 20 आलं, आपण खाली 2 येत आहे. पुन्हा ह्या 20 ह्याचं स्क्वेअर रूट काढायचं. 2 प्लस मायनस किती आलं, -16. आता -16चं स्क्वेअर रूट काय, इथं 4 घ्यायचं आणि मायनस बद्दल आय घ्यायचा, आपण खाली 2, इथं डी आला. हे -16 येत आहे. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये पाहिलं असेल त्या 16चं स्क्वेअर रूट 4 आणि मायनस बद्दल आय येतो. आता इथं डी इज इक्वल टू मग काय करणार, मी सेपरेट देतो. 2 अपॉन इथं 2, एकदा प्लस घ्या 4i अपॉन 2 आणि दुसरं काय 2 अपॉन 2, एकदा मध्ये मायनस घ्या 4i अपॉन 2. मी हा 2 सेपरेट डिवाइड पण दिला, प्लस एकदा मायनस एकदा बी घेतलं. डी इज इक्वल टू इथं 1 आणि इकडं +2i आणि इकडं 1 -2i आलं. डीच्या व्हॅल्यू 2 भेटल्या, म्हणजेच ती आली व्हॅल्यू काय आली आपली 1 + -2i. म्हणजेच हे अल्फा प्लस मायनस बीटा आय मध्ये, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू 2 आणि बीटाची व्हॅल्यू पण काय, सॉरी अल्फाची व्हॅल्यू 1 आणि बीटाची व्हॅल्यू 2. आणि मग ह्याचं वाय सी इज इक्वल टू काय होतं रे, अल्फा आणि बीटा आल्यावरती e⁴ x आज c1 cos बीटा x प्लस c2 साइन बीटा x.
मग आता ह्याच्यामध्ये बघा e⁻² अल्फाची व्हॅल्यू 1 इंटू एक्स, इकडे C1 कॉस बीटाची व्हॅल्यू 2x आणि C2 साइन बीटा 2x. हे काय भेटलं तुम्हाला? YC मिळाला. आता YP ला काही जागा पुरणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही काय करा, हे पटकन लिहून घ्या. मी थांबतो, हे लगेच लिहून घ्या 1 मिनिटामध्ये. ठीक आहे, लिहून झालं? व्हिडिओ थांबवा आणि लिहून घ्या. पुढचं बघा. मग ह्याच्यातलं काय करतो, YP ला मला जास्त जागा लागेल म्हणून मी हे पुसून घेतो अगोदर. अल्फा बीटाचं पण बघा YC मिळाला आपल्याला ह्याच्यामध्ये. आता YP साठी बघा, फॉर YP साठी हे आहे असं पुन्हा खाली घेतो लिहून, 10 इंटू साइन एक्स आलंय. मग YP इज इक्वल, हे एक्झाम्पल विचारलेलं आहे म्हणून पहिल्यांदाच घेतलंय ना, ते शेवटी घेतलं असतं तर आणखीन सोपं जाईल. इथं 10 इंटू साइन एक्स. आता हा 10 मल्टिप्लाय मध्ये कॉन्स्टंट आहे, त्याचा विचार करायचा नाही, तो जागेवर ठेवायचा, याचं पुटिंग करायचं. आलेलं काय आहे, d². d²ची व्हॅल्यू काय घेतो, -a², म्हणजे मायनस चिन्ह ठेवायचं. x सोबत कोण आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे, त्याचा स्क्वेअर किती येतो, 1. म्हणजे d²ची व्हॅल्यू काय टाकायची, -1 टाकायची. YP इज इक्वल टू 1 अपॉन त्या d²ची व्हॅल्यू डायरेक्ट -1 आहे, त्याचा स्क्वेअर मायनसचा प्लस नाही लिहायचा, डायरेक्ट d²ची व्हॅल्यूच -1 आहे. -2d + 5 इंटू इकडं 10 इंटू साइन एक्स आहे. मग बघा इथं काय शिल्लक राहिलं, 1 अपॉन 5 मधून 1 गेले किती राहिले, 4. अगोदर लिहितो, -2d नंतर इथं 10 इंटू काय आहे, साइन एक्स आहे. आता आपल्याला खाली जर d² असेल तरच पुटिंग करता येतं, साइनचं एक्झाम्पल सोडवता येतं. इथं d² आहे का, d² तर आणावं लागेल. आणायचं म्हणजे त्यावेळेस रॅशनलाइज करायचं. मग ह्याचं रॅशनलाइज आपण लहानपणापासून शिकलेलं आहे. रॅशनलाइज म्हणजे मायनस असेल तर त्याच्या प्लसच्या ब्रॅकेटने मल्टिप्लाय करायचं आणि प्लसच्याच ब्रॅकेटने डिवाइड पण करायचं, आणि हे आपलं 10 इंटू साइन एक्स होतं, तसंच ठेवायचं. खाली स्क्वेअर होतो तयार बघा. मग वरती 4 + 8 2d अपॉन खाली काय आलं, a - b a + b म्हणजे a² - b² आला, आणि इकडे 10 साइन एक्स येत आहे. मग काय होतंय बघा, 4 + 2d तसंच ठेवतो अपॉन खाली 4चा स्क्वेअर 16, 2चा स्क्वेअर 4, d² d², 10 इंटू साइन एक्स. खाली d² तयार झालं की पुन्हा d² ची व्हॅल्यू आपली -a² म्हणजेच -1 जी इथं तीच पुन्हा रिपीट पुट करायची, पण इथं d² नव्हता म्हणून आपण ऍडजस्ट केलं. मग आता बघा पुन्हा 4 + 2d अपॉन वाटलंच तर 10 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तरी चालेल, बघा सोपं नाही राहू दे, आपल्याला पुन्हा भाग जातोय त्याला. हां, मग बघा इथं 16 आलं, हे -4 आणि d ची व्हॅल्यू d² ची व्हॅल्यू -1 आहे, इकडे 10 इंटू साइन एक्स येत आहे. पुन्हा 4 + 2d, मग खाली बघा -+4 आणि हे 16 मिळून झाले 20, म्हणून हे 10 साइन एक्स. मग हा 10 × 10 आणि इथं 0 कॅन्सल, 2 राहिलं. मग मी काय करतो, तर ह्या 2ने ह्याला सेपरेट डिवाइड करतो, म्हणजे ह्या 2ने जर 4ला डिवाइड केलं तर 2 राहील, आणि हे 2ने 2ला कॅन्सल, तिथं d राहिला, बाहेर राहिलं साइन एक्स. काय केलं मी, ह्या 2ने ह्याला सेपरेट डिवाइड केलं दोघांना, 2 × 2 = 4 आणि 2ला 2 कॅन्सल d. आता हा साइन एक्स आहे, या दोघांचा आहे, दोघांना सेपरेट मल्टिप्लाय करतो बघा, 2 इंटू हा साइन एक्स आणि d इंटू साइन एक्स. d फॉर d कशाबद्दल घेतो रे आपण, बघा समजावं म्हणून मी एक स्टेप वाढवतो आणखी, दिसतंय का बघा इथं, हा 2 इंटू साइन एक्स. d म्हणजे कशाबद्दल घेतो, d/dx. मल्टिप्लायला d म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि डिवाइडला d म्हणजे इंटिग्रेशन. इथं मल्टिप्लायला d म्हणून हा 2 साइन एक्स आणि या साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते कॉस एक्स येणार. हा झाला तुमचा YP. बघा किती वेगळ्या प्रोसेस कराव्या लागल्या. इथं d शिल्लक नव्हता म्हणून रॅशनलाइज करून मी d² ची तयार केली, आणि त्या d² ची व्हॅल्यू पुटिंग केल्यानंतर पुन्हा इथं 20 आलं, भाग गेला, 2 ला डिवाइड केलं, आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर d मल्टिप्लाय आला की डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, आणि d डिवाइड मध्ये आला 1/d असेल तर इंटिग्रेशन घ्यायचं. जेवढ्या वेळ d मल्टिप्लायला तेवढ्या वेळ डेरिव्हेटिव्ह, आणि जेवढ्या वेळ d डिवाइडला तेवढ्या वेळेस इंटिग्रेशन घ्यायचं. हे झालं या एक्झाम्पलचा YP. याच्या अगोदर YC सांगितलेला, दोन्ही एकत्र करा आणि फायनल आन्सर y = मग YC प्लस काय लिहिणार, YP. YC घ्यायचं अधिक YP घ्यायचं, दोघांची बेरीज करायची, येईल ते तुमचं उत्तर. व्हिडिओ थांबवायचा, पटकन लिहून घ्यायचा, पुढचं एक्झाम्पल मी घेतो. लक्षात आलं? आता पुढची छोटे एक्झाम्पल आहे, हे महत्वाचं आहे, विचारलेलं याच्या आधी विचारू शकतात, त्यामुळे याला एमपी करून पण ठेवा. पुढचं d² + 4y = हे पण एक विचारलेलं याच्या आधी,
कॉस 3x आणि कॉस x तुमच्या डिकोडमध्ये आहे. आता ह्याचं एक्झाम्पल सोडवताना काय करायचं सांगतो. याचं टोटल एक्झाम्पल आन्सर yc प्लस काय येणार yp. मग yc काढण्यासाठी काय करतो आपण, फॉर yc d² प्लस 4 इज इक्वल टू 0. याच्यावरून d² इज इक्वल टू 4 पलीकडे -4. स्क्वेअर रूट घेताना कसं घेतो आपण बघा, या d²चं d, 4चं स्क्वेअर रूट 2 आणि मायनस बद्दल आय घेतो. स्क्वेअर रूट नेहमी प्लस मायनस असतं, पण ह्या मायनस बद्दल काय येतं, आय येतं. आणि मग डी ची व्हॅल्यू काय झाली 0. आधी काहीच नाही म्हणजे 0 प्लस 2i. मग इथं काय आलं, हे अल्फा प्लस मायनस बीटा आय, म्हणजे अल्फाची व्हॅल्यू काय आली 0 आणि बीटाची व्हॅल्यू किती आली 2. मग yc इज इक्वल टू आपला फॉर्म्युला e⁻⁴x c1 cos बीटा x, इमॅजिनरी रूट आलेत c2 sin बीटा x. अल्फाची व्हॅल्यू 0 म्हणून e⁻0 होईल. c1 cos बीटाची व्हॅल्यू 2x, c2 sin बीटाची व्हॅल्यू 2x. e⁻0 ची व्हॅल्यू किती असते 1. मग शिल्लक काय राहिलं तुमचं, c1 cos 2x प्लस c2 sin 2x. हा काय आला तुमचा yc. आता काढायचं आपल्याला yp. मग फॉर yp साठी काय करायचं, डायरेक्ट लिहू का, yp इज इक्वल टू हा ब्रॅकेट अलीकडे डिवाइडला काय येतोय d² प्लस 4 आणि इकडं cos 3x इंटू cos x आहे. आता हे दोघं आहेत मल्टिप्लाय मध्ये. मग ह्याचं पुटिंग करायचं ह्याचं करायचं, कन्फ्युजन. मग आपल्याला 12वी मध्ये 11वी मध्ये सायन्स cos c इंटू cos d चा फॉर्म्युला झालेला आहे. काय होता बघा, इकडं साईडला सांगतो. इथं 2 cos c किंवा cos a cos b चा फॉर्म्युला झालेला आहे. कुणाचा, 2 cos a cos b. इथं 2 पाहिजे. जर इथं 2 नसल तर इकडे डिवाइड मध्ये घ्यायचं 1/2. फॉर्म्युला काय असतो cos cos चा, इकडे पण cos cos घ्यायचं. एकदा काय करायचं, दोघांची बेरीज घ्यायची आणि एकदा काय करायचं, दोघांचं मायनस करायचं. आणि इथं जर cos cos असेल तर मध्ये प्लस चिन्ह घ्यायचं. हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग इथं पण तोच फॉर्म्युला मी वापरणार. का असं केलं तर cos किंवा साइन एकच पाहिजे, दोघं नाही चालत. मग इथं 1/2 इंटू इथं मी cos घेणार, इकडं पण cos घेणार. ह्या दोघांची इथं एकदा ऍडिशन घ्यायची 3x प्लस x, इथं प्लस चिन्ह आणि इकडं 3x मायनस x घ्यायचं. मग काय सिम्प्लिफाय झालं बघा, 1/d² प्लस 4 इकडं 1/2 इंटू cos किती आलं पहिलं 4x आलं आणि पुन्हा cos किती आलं 2x आलं. आता प्लस मध्ये. मग प्लस मध्ये असल्यानंतर हे सगळ्यांचं आहे, याचं पण आणि याचं पण आहे, दोघांना मल्टिप्लाय करा. वाटलंच तर हा 1/2 डायरेक्ट बाहेर लिहितो, ह्याचं इथं मल्टिप्लाय करतो d² प्लस 4 इंटू हा cos 4x. पुन्हा याला मल्टिप्लाय करतो d² प्लस 4 cos 2x. ह्याचं पुटिंग ह्यातं आणि ह्याचं पुटिंग इथं करा. ह्याचं पुटिंग केल्यानंतर काय येणार आहे, d² ची व्हॅल्यू a² मायनस घेतो, काय येणार -a². a ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे, त्याचा स्क्वेअर 16, त्याला मायनस चिन्ह. इथं d² ची व्हॅल्यू इथं पण -a² घेणार, मायनस a ची व्हॅल्यू 2, त्याचा स्क्वेअर किती 4. मग बघा 1/2 आहे असा, 1/d² ची व्हॅल्यू -16 प्लस हा 4 cos 4x. इथं d² ची व्हॅल्यू -4 आहे, मग इथं -4 आणि हा प्लस 4 cos 2x येते. इथं उत्तर आलं 0. मग हे 1/2 इथं किती शिल्लक राहिलं बघा, 1/-12 येईल इंटू cos 4x. आणि इथं उत्तर काय आलं रे 0. उत्तर 0 आल्यावरती काय करतो आपण, वरती x घेतो आणि खाली याचं डेरिव्हेटिव्ह, d² चं डेरिव्हेटिव्ह 2d आणि ह्या 4 चं काय येतंय 0. लिहितच नाही, डायरेक्ट d² चं 2d आणि 4 चं 0, त्यामुळे 4 काय घेत नाही. मग काय आलं, डिवाइडला d आला. डिवाइडला d आलं की इथं काय करतो आपण, ह्याचं इंटिग्रेशन घेतो. दिसतंय का बघा बरं, बघा yp इज इक्वल टू बाहेरचा 1/2, कदाचित दिसायचं नाही 1/2. बर इकडं सांगतो, इकडं हे लिहून घ्या तुम्ही yc. व्हिडिओ थांबवायचा आणि yc लिहून घ्या. त्याच्या खालचं बघा, याच्या खालचं yp इज इक्वल टू बाहेरचा 1/2, आतमध्ये -1/12 इंटू cos 4x प्लस, आता तो x/2 लिहितो बाजूला आणि डिवाइडला d बद्दल याचं काय करायचं, इंटिग्रेशन घ्यायचं. डिवाइडला d आलं की इंटिग्रेशन, आणि याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये मल्टिप्लाय मध्ये आलता. मग बघा आतमध्ये पण मल्टिप्लाय करू, इथं -1/12 × 2 24 cos 4x. इथं पण 2 × 2 4 म्हणजे x/4 आणि cosचं इंटिग्रेशन काय असतं रे, साइन येतं, प्लस साइन येतं आणि x चा कोएफिशियंट इंटिग्रेशन मध्ये डिवाइडला घेतात प्लस c. -1/24 cos 4x इकडे x/4 × 2 8
साइन 4x आणि प्लस सी हे झालं तुमचं फायनल वाय पी आणि मग टोटल वाय सी प्लस वाय पी लिहायचं म्हणजे इथं वाय सी आणि इकडं वाय पी ते झालं तुमचं आन्सर. आलं, इकडचं दिसायचं नाही म्हणून त्या बाजूला पूर्ण व्यवस्थित लिहून घ्या. वाय पी सेपरेट टोटल लिहित आहे आणि वाय सी याच्या अगोदर होतं. आलं. आता याच्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल तिसरं. व्हिडिओ थांबवा आणि लिहून घ्या. आता सोपे सोपे म्हणजे हे तो सगळ्या कन्सेप्ट कळाव्या म्हणून तुम्हाला हे सगळ्या प्रकारचे एक्झाम्पल. पण हे पहिले 2 एक्झाम्पल तुमच्या डिकोड मध्ये आहेत, याच्या आधी विचारलेले 2च होते पण मी आणखीन 1-2 आता काय केलेत एक्स्ट्रा घेतलेले आहेत. बघा आता त्याच्या थोडं पुढचं तिसरं एक्झाम्पल डी क्यूब आहे प्लस 9d इंटू 1 इज इक्वल टू काय आहे साइन 3x. बघा आता y इज इक्वल टू पुन्हा काय येणार आहे वाय सी प्लस वाय पी. फॉर वाय सी साठी काय करायचा डी स्क्वेअर डी क्यूब प्लस 9d इज इक्वल टू 0. आता इथं पॉवर जेवढी तेवढे रूट 3 पॉवर आहे 3 रूट यायला पाहिजे. मग डी कॉमन घेतला डी स्क्वेअर प्लस 9 येईल इज इक्वल टू 0. मग पहिला डी सेपरेट 0 आणि हा डी स्क्वेअर प्लस 9 सेपरेट 0. ह्याच्यावरून डी स्क्वेअर इज इक्वल टू -9 आणि ह्याच्यावरून डी इज इक्वल टू प्लस मायनस काय आलं रे 3i आलं. आय का आलं मायनस असेल तर स्क्वेअर रूट मध्ये आय घेतात आणि 9चं 3 आलं. म्हणजे आपल्याला टोटल रूट भेटलं डी इज इक्वल टू 0 आणि डी इज इक्वल टू इकडे 0 प्लस मायनस 3i म्हणजे अल्फाची व्हॅल्यू 0 आहे आणि ह्या बीटाची व्हॅल्यू किती 3. याचं लिहायचं अधिक ह्याचं सेपरेट लिहायचं पण कॉन्स्टंट किती येणार 3 येणार कारण रूट किती 3 आहे. मग बघा वाय सी कसं लिहायचं रिअल आणि इमॅजिनरी एकत्र आलं की ई रेस टू इथं अल्फा सॉरी हे ह्याचं घ्या आधी C1 ई रेस टू 0 इंटू एक्स म्हणजे 0 प्लस आता इकडचं काय आहे वेगळं आहे मग इथं काय घेणार आहे ई रेस टू अल्फा एक्स. आता C1 इथं संपला म्हणून पुढचा कॉन्स्टंट घ्यायचा C2 कॉस बीटा एक्स आणि C3 कॉस साइन बीटा एक्स. मग बघा बरं हा C1 ई रेस टू 0 ची व्हॅल्यू 1 असते म्हणून C1 एकटाच राहील. इथं ई रेस टू अल्फाची व्हॅल्यू पुन्हा 0 आली आणि इकडं C2 कॉस बीटाची व्हॅल्यू 3x C3 साइन बीटाची व्हॅल्यू 3x. फक्त हा 0 ची व्हॅल्यू 1 करा म्हणजेच वाय सी इज इक्वल टू बघा C1 ई रेस टू 0 ची व्हॅल्यू पुन्हा 1 C2 कॉस 3x आणि C3 साइन 3x हे झालं तुमचं फायनल वाय सी. बघा रिअल आणि इमॅजिनरी दोन्ही एकत्र आले. रिअलचं स्वतःचं लिहायचं फक्त इमॅजिनरीचं स्वतःचं लिहायचं. फक्त इथं C1 संपल्यामुळे सेम कॉन्स्टंट येऊ नये म्हणून C2 आणि C3 घ्यायचा. त्याच्या पुढे फॉर वाय पी साठी पुन्हा हा असा ब्रॅकेट घेतो. हा मग वाय पी इज इक्वल टू हा ब्रॅकेट मल्टिप्लायचा डिवाइड मध्ये जाऊ द्या डी क्यूब आहे इंटू हा साइन 3x. मी इथं बघा रे ह्या डी क्यूबला काय करतोय बघा लक्षात येत आहे का डी क्यूब आहे लिहिताना असं लिहितो डी स्क्वेअर इंटू डी आणि हा 9d हा असंच आहे कारण डी स्क्वेअर इंटू डी म्हणजे डीचा क्यूब. लिहिण्याची पद्धत बदलली का बदलली रे कारण मला डी स्क्वेअर बद्दल पुटिंग करायचं म्हणून याला डी स्क्वेअर करावं लागलं. डी स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस ए स्क्वेअर एची व्हॅल्यू 3 आहे त्याचा स्क्वेअर किती आला 9 आणि त्याला मायनस चिन्ह. मग वाय पी इज इक्वल टू बघा 1 या डी स्क्वेअरची व्हॅल्यू -9 सोबतचा डी तसाच प्लस डी 9d तसाच साइन 3x प्लस डी मायनस 9d कॅन्सल झालं उत्तर काय आलं 0 आणि उत्तर 0 आल्यानंतर काय करतो वरती x मल्टिप्लाय आणि खाली याचं डेरिव्हेटिव्ह याचं म्हणजेच याचं घ्यावं लागेल. मग डी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय रे 3d स्क्वेअर डी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3d स्क्वेअर आणि 9dचं 9 इंटू काय येत आहे साइन 3x. आलेल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये पुन्हा डी स्क्वेअरची व्हॅल्यू -9 वरची हाय अशीच पुट करायची आणि मग वाय पी इज इक्वल टू 1 हा 3 आहे डी स्क्वेअरची व्हॅल्यू -9 आहे पुढं +9 आहे इंटू साइन 3x आहे. मग 9 3 किती आलं -27 + 9 हे साइन 3x आहे आणि मग -27 मधून 9 गेले -18 राहिलं साइन 3x हा झाला तुमचा वाय पी. आणि मग आपलं नेहमीप्रमाणे वाय सी प्लस वाय पी लिहायचं. इथं वाय सी प्लस वाय पी जे आहे ते लिहा तुमचा आन्सर मिळून गेलं. मेथड बघा डी क्यूब आलं त्याला डी स्क्वेअर इंटू डी लिहिलं डी स्क्वेअरची व्हॅल्यू -9 इंटू डी प्लस 9d 0 आलं वरती एक्स घेतला ह्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह डी क्यूबचं 3d स्क्वेअर 9dचं 9 पुन्हा डी स्क्वेअरची व्हॅल्यू -9 -9 त्रिक -27 + 9 -18 आणि मग उत्तर मिळालं तुम्हाला वाय पी. आलं लक्षात. हे तुमचं तिसरं एक्झाम्पल. हे काय वेगळं एक्स्ट्रा एक्झाम्पल घेतल्यात मी फक्त समजावं म्हणून बाकी काही नाही आहे. एक राहिलं आणखी तेवढं एक घेतो आणि मग थांबतो किंवा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला सोडवायला देतो.
त्याचं YP काढून देतो, YC तुम्ही सोडवायचं. d² - 4d + 4 × y = sin 2x आहे. हां, मग काय करणार, ह्याचं y = काय येतं, YC + YP. बघा देतो सगळं सोडून. फॉर YC काय आलं, d² - 4d + 4 = 0. हा थोडं बारीक बघितलं तर d - 2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. पहिल्याचा स्क्वेअर, दोघांचं मल्टिप्लिकेशन इंटू आणि 2चा स्क्वेअर, म्हणजे d - 2 सेपरेट 0, दुसरा d - 2 सेपरेट 0. d च्या व्हॅल्यू किती झाल्या, 2,2 येणार. दोघं सेम आले की आपण काय लिहितो, c1x + c2 लिहितो आणि दोघातला इथं जो आहे तो कंबाईन लिहायचा. चला YC YP साठी बघा डायरेक्ट लिहितो आता. YP = 1/, तो ब्रॅकेट घ्यायचा इकडं, d² - 4d + 4 × काय आहे, sin 2x आहे. आलेल्या ह्याच्यामध्ये आपण साइन आलं की d² ची व्हॅल्यू काय घेतो, -a², म्हणजेच -2चा स्क्वेअर 4. मग बघा इथं YP = 1/, d² ची व्हॅल्यू आली -4, -4d + 4 आणि इथं राहिलं sin 2x +4 - 4 कॅन्सल झाला. शिल्लक राहिलं बघा 1/, -4d × sin 2x. डिव्हाइडला d असलं की आपण त्याचं इंटिग्रेशन घेतो, -1/4 आणि ह्याचं इंटिग्रेशन sin 2x × dx, म्हणजेच -1/4. साइनचं इंटिग्रेशन येतं -cos 2x आणि इंटिग्रेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट डिव्हाइडमध्ये घेतात. मग हे मायनस मायनस प्लस 4 × 2 8 आणि इथं cos 2x हा झाला तुमचा YP. नेहमीप्रमाणे y = YC + YP. तर YC घ्या आणि इकडे YP पप्पा केलं. सगळे मेथड ह्यातल्या शॉर्टकटमधल्या मेन झालेल्या आहेत. शेवटच्या 3 आणखीन मेन मेथड आहेत, e⁻x × v, x⁻m आणि x × v. ते सगळे तिन्ही मेथड तुम्हाला सोडून देतो. या पद्धतीने हे पुढचं लेक्चर झालेलं आहे. या लेक्चरमध्ये किंवा ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये इथून पुढं पण जेव्हा केव्हा डाऊट असेल फोन करा आणि फोन करून तुम्हाला जे काय क्लिअर असेल ते विचारा. पुन्हा डबल लेक्चर बनवून मी तुम्हाला पाठवेल. या पद्धतीने आपण समजून घेऊया, सारे शिकू, इतरांनाही कळवा. या ठिकाणी थांबू. धन्यवाद.